नमस्कार, मी राजीव कुलकर्णी आणि ही माझी पत्नी सीमा कुलकर्णी. मी व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि स्वतःचा कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. आम्ही इथे आलो पुण्यामध्ये, तेव्हा घर बेलवलकरांकडे घ्यायचं हे निश्चित केलं. त्याची कारणंही होती की माझ्या मुलगा लहान होता, शाळा त्याची रमणबाग होती, गावामध्ये होतं, तर ते साईट सजेस्ट करण्यापासून सगळं खूप छान कॉपरेट केलं आम्हाला. मनात आलं तेव्हा पहिलं नाव आम्हाला बेलवलकरांचंच आलं की यांच्याकडे आता सुरू असतील, कारण रिडेव्हलपमेंट बराच सुरू आहेत सगळीकडे. पण नाव यांचंच आमच्याकडे यायचं कारण हेच होतं की ट्रान्सपरन्सी असते सगळ्या व्यवहारांमध्ये, त्याच्यानंतर कमिटमेंट पाळतात बेसिकली. अथेशच का घ्यायचंही काही कारण होतं की आत्तापर्यंत जी आम्ही घरं घेतली ती सगळी सिंहगड रोडवरची होती आणि पत्ता कितीही बदलला तरी सिंहगड रोड एक यायचंच. आता नवीन भागात काहीतरी घ्यावं, वास्तू असावी असा विचार चालू होता आणि मग बघायचं तर बेलवलकरांकडे बघायचं आहे. मग त्यांनी पण सजेस्ट केली साईट्स. त्यातल्या त्यात मला अथेश चांगलं वाटलं कारण मेन रोडपासून 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. आत्तापर्यंत आम्ही जे घरं घेतली आहेत ती सगळी बेलवलकरांकडे घेतली. त्यांची काही ठळक कारणं अशी आहेत की एक तर 100% विश्वासार्हता, दुसरं म्हणजे कमिटमेंट आहे, तिसरं म्हणजे व्यवहाराच्या पलीकडं जाऊन ते रिलेशन्स जपतात. आणि तुम्हाला खूप चॉईस आहे. पुण्यात घर घ्यायचं असेल तर बेलवलकरांची इतकी साईट्स सतत चालू आहेत आणि प्रत्येक एरियात चालू आहेत. तुम्ही एरियाचं नाव घ्या, तिथं त्यांचा प्रोजेक्ट तुम्हाला मिळेल. टाईमली पोझिशन आहे. या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर तुम्ही बेलवलकर हाऊसिंगचा जरूर विचार करावा.